श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर पर्याय प्रत्येक अडचणीवर असतात, फरक इतकाच राहतो। काही पर्याय मंत्र आपल्याला पटणारे असतात, तर काही पर्याय मंत्र आपल्याला न पटणारे असतात। तुम्ही ऐकलं असणार आहे की एखादी व्यक्ती एखाद्या मोठ्या पदावर काम करते, तिला यश पावला पावलावर मिळतं आणि कमी टायमातच ती गरिबांवरून श्रीमंत बनते, तेव्हा बरीच लोक तिच्यावर जळायला लागतात, कारण आपल्यामध्ये ते प्रमाण खूप जास्त आहे। घरातला व्यक्ती जरी असेल तरी आपला समोरचा आपल्या समोर चालला आणि त्याला खूप पैसा येतो बघून त्यांना ते मागं ओढता, मागं खेचता, समोर जाईल तर त्याच्यावर जळायला लागता। मग यातूनच त्या व्यक्तीवर तांत्रिक प्रयोग करायला सुरुवात करतात। भरपूर लोकांचा विश्वास असेल नसेल, पण ज्यांचा आहे त्यांच्यासाठी व्हिडिओ। तर भरपूर ठिकाणी तांत्रिक उपाय करून प्रयोग करून त्या व्यक्तीला मागं खेचलं जातं। मग घरामध्ये दुखणं, सतत आजारपण चालतं, कारण जळणाऱ्या लोकांना त्यांच्यापेक्षा यशस्वी झालेला माणूस बघवत नाही। मग तुमच्या शरीरावर, तुमच्या बुद्धीवर जर कोणी बंधन केले तर त्याचा इफेक्ट तुमच्या मनावर पडतो आणि मग मानसिक शांती तुम्हाला मिळत नाही, मानसिक त्रास तुम्हाला सुरू होतो। मग अशा वेळेस तुम्हाला एक मंत्र आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगूया। त्या अगोदर जर कोणी ताई दादा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आपले नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। तर आज व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे, विश्वास ठेवा, तो तुम्हाला मानसिक शांती देईल। हा मंत्र खूप प्रभावशाली आहे, खूप शक्तिशाली आहे आणि मंत्राचा वापर करून तुम्ही तुमची मानसिक शक्ती वाढवू शकता, तुमच्या मनाला स्ट्रॉंग बनवू शकता। विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून हा उपाय करायचा आहे। विश्वामित्र ऋषींनी रचलेला हा मंत्र आहे, खूप शक्तिशाली मंत्र आहे। दिवसातून 3 वेळेस हा मंत्र जप करायचा आहे। तुम्ही हा मंत्राचा जेवढा जास्त जप करसाल तेवढं तुमच्या जवळपास जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जाईल। तो मंत्र आहे ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। हा मंत्र म्हणजेच गायत्री महामंत्र सर्वात शक्तिशाली मंत्र आहे। या मंत्रात सावित्री देवीची पूजा केली जाते आणि देवप्राप्तीसाठी हा मंत्राचा वापर केला जातो। तरी माझी तुम्हाला विनंती आहे की ज्या वेळेस तुम्हाला वाटेल की तुमची मानसिक स्थिती खूप खालावली आहे आणि तुम्हाला तुमच्या मनाची साथ मिळत नाही, तर या गायत्री मंत्राचा जास्तीत जास्त उच्चार करा आणि तुम्हाला काय फरक जाणवतो ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। आजचा अगदी छोटासा व्हिडिओ होता, तो तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे। अजून नवीन थोडीशी वेगळी माहिती घेऊन परत येऊ आपल्या चॅनलवर। तर फक्त व्हिडिओ हा मंत्र म्हणताना एवढं लक्षात ठेवायचं आहे की मोबाईलवर लावून ठेवून तुम्ही बाथरूमला किंवा मग स्नान करायला तसं चालत नाही। गायत्री मंत्र खूप शक्तिशाली मंत्र आहे, त्यामुळे जेव्हा तुम्ही मंत्र जाप करसाल, सेवा करसाल तेव्हाच म्हणा, उगाचाच असा लावून ठेवून चालत नसतो हा मंत्र। तरी सर्वांनी उपाय एक वेळा करून बघा, नक्की तुम्हाला फरक जाणवेल। तर अगदी छोटीशी माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे। झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथेच थांबते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा। परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।